टीव्ही सत्यमेव व्रतम। महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत, मात्र त्याआधीच महायुतीचं टेन्शन वाढलंय। कारण मुंबईत अमित शहांनी मोठं विधान केलंय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी अमित शहा मुंबईत आले। भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांनी निवडणुकीसाठी कानमंत्रही दिलाय। 2024 मध्ये महायुतीचं सरकार येणार असंही शहा म्हणाले। मात्र त्याचवेळी अमित शहांनी केलेल्या एका विधानामुळे सध्याची महायुती 2029 मध्ये असणार की नाही या चर्चेंना उधाण आलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मुंबईतल्या भाषणात सर्वात मोठं विधान केलंय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत। मुंबईतील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधत आहेत आणि हाच संवाद साधताना अमित शहांनी महत्त्वाचं विधान केलंय। स्वबळावर भाजप सरकार आणण्याचा नारा जे सरकार बनवतं तेच निवडणूक जिंकणार। आपण केंद्रात सलग तिसरं सरकार बनवलं, आपली निराशा झटकून टाका। कोणताही सर्वे वगैरेचा विचार करू नका। यंदा 2024 ला महायुतीचं सरकार येईल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपाचं सरकार आणायचं आहे असा नारा अमित शहांनी दिला। स्वबळावर भाजप सरकार आणायचं आहे हा नारा अमित शहांनी एकदा नाही तर दोनदा दिला। महाराष्ट्रात काय होणार, झारखंड किंवा हरियाणामध्ये काय होणार हे मला विचारलं जात नाही, तर महाराष्ट्रात काय होणार असा प्रश्न सर्वजण मला विचारतात असं अमित शहा म्हणाले। त्यानंतर आज महाराष्ट्रात काय होईल असा प्रश्न अमित शहांनी कार्यकर्त्यांना विचारला, तेव्हा कार्यकर्त्यांनीही महाराष्ट्रात आपण जिंकणार असं उत्तर अमित शहांना दिलंय। त्यानंतर अमित शहांनी आपलं सरकार बनणार का असा प्रश्न विचारला, तेव्हाही कार्यकर्त्यांनी आपलं सरकार नक्की बनणार असं उत्तर दिलं आहे। अंतर्गत मतभेद मिटवण्याची ही तंबी। अमित शहांच्या विधानामुळे भाजपच्या एकट्याची बळावर सत्ता स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। अमित शहांनी कार्यकर्त्यांना अंतर्गत मतभेद देण्यासाठी मिटवण्याची ही तंबी दिली आहे। भपकेबाजपणाने निवडणूक जिंकता येत नाही असं म्हणत दिखावा करणाऱ्या आमदार आणि नेत्यांनाही शहांनी खडसावले। काम करताना वाद होतच असतात, मात्र हे अंतर्गत वाद मिटवता आले पाहिजेत। ज्या संघटनेत मतभेद असतात ती संघटना कधीच यशस्वी होत नाही, तेव्हा सर्वात आधी निवडणुकीपूर्वी मतभेद दूर करायचे आहेत असा सल्ला अमित शहांनी दिला आहे।